नमस्कार मित्रांनो. तर आज मी घेऊन आलो आहे तुमच्यासाठी माझा एक नवीन ब्लॉग. तर आज आपण जाणार आहोत गोराई गाव या ठिकाणी. मित्रांनो, गोराई गावातील हे वैशिष्ट्य असे आहे की जरी हे गाव मुंबई शहरामध्ये असलं तरी आपण तिथे गेल्यानंतर जणू काही आपण गावीच आलो आहोत अशी एक फिलिंग येते. जणू काही आपण कोकणात आलो आहोत अशी एक फिलिंग येते तिकडे. कारण की तिकडे बरीचशी झाडं आहेत, आंब्याचे बगीचे आहेत, तिथे कोळी लोक मासेमारी करतात. तर असे वैशिष्ट्य तिकडे बघायला मिळते. तर आपण आज तिकडे जाऊया. आणि तिकडे आज फातिमा माऊलीचा सण, हा सण तिकडे साजरी होत आहे. आणि हा सण नेहमी मे महिन्यामध्ये तिकडचे जे कोळी ख्रिस्ती समाज आहे हा सण साजरा करतात. तर आपण आज बघणार आहोत आणि त्या सणातील काय वैशिष्ट्य आहे ते आपण जाणून घेणार आहोत. आणि तसंच त्या सण सकाळी मिस्सा असते, नंतर लोजरीची प्रार्थना असते, संध्याकाळी परत लोजरीची प्रार्थना करून माऊलीला परत चर्चमध्ये नेतात. कारण की मी लहानपणी या सणाला भरपूर वेळा गेलो आहे, वर्षानुवर्ष मी जात आलो आहे. तर आणखी काही आपण जाणून घेऊया. तिकडे काही आपले वरिष्ठ लोक असतील त्यांना भेटून आपण या गोष्टी, या सणाचं वैशिष्ट्य जाणून घेणार आहोत. तसंच रात्री 8-9 वाजता तिथे ईस्ट इंडियन सिंगिंग कॉम्पिटिशन हा कार्यक्रम आयोजित केलेला जात आहे, तो सुद्धा आपण अटेंड करणार आहोत. तर मित्रांनो, वेळ न घालवता चला निघूया थेट गोराई गावामध्ये. ही प्रार्थना मी तुझ्या बरोबर पवित्र आत्म्याच्या ऐक्यात सर्व काळ जीवन राहणारं व राज्य करणारं परमेश्वर तुझा पुत्र आमचा प्रभू येशू ख्रिस्त यांच्या द्वारे कर.
काही जाऊ नमस्कार मित्रांनो, आज आम्ही आलो आहोत आपल्या गोराई गावामध्ये. तसेच गोराई गावातील फातिमा माऊलीच्या सणानिमित्त आपण इथे आज जमलेलो आहोत आणि आमच्या बरोबर आहे ऑल्बिन वसईकर, हे गोराई मच्छीमार सोसायटीचे चेअरमॅन आहेत. तर आज आमचं भाग्य आहे की आपल्याला 2 शब्द त्यांच्याबरोबर काही गोष्टी जाणून घेण्यासाठी ते आपल्यासोबत भेटलेले आहेत. तर तुम्हाला चेअरमॅन साहेब, आम्हाला काही शब्दामध्ये तुम्ही सांगू शकता का या सणाचं काय वैशिष्ट्य आहे? नमस्कार मित्रांनो. तर आपलं हे वैशिष्ट्य म्हणजे खूप पूर्ण आहे, म्हणजे जुनं आहे. याच्यावर किती वर्षापासून हे चालू आहे. तर याचं वैशिष्ट्य असं आहे की हा संपूर्ण वर्ष जे आपण मासेमारी करतो, त्या मासेमारीमध्ये आपल्याला जे भेटतं, जी कमाई भेटते, म्हणून एक आभार मानायचं म्हणून एक माऊलीचं प्रतीक आम्ही इथं उभं करतो, प्रतिमा माऊलीचं. जेणेकरून जे काही वर्षभरात आम्हाला मासली भेटलेली आहे, ते आम्ही आभार मानतो, माऊलीला, देवाला धन्यवाद देतो. कारण आमचं आता हे वर्ष संपत आलेलं असते मेच्या महिन्यात आणि हे मेच्या पहिल्या हप्त्यात हा प्रोग्राम ठेवतो. या प्रोग्राम हा शनिवारपासून चालू होतो. शनिवारी आम्ही माऊलीला मिरवणुकीने चर्चमधून इथं आणतो बंदरावर. बंदरावरून गावावरून वरच्या कोलीवाड्यातून, खालच्या कोलीवाड्यातून इथं मिरवणुकीने बंदरावर आणतो आणि त्याच्यानंतर आम्ही रोजरीचा एक प्रोग्राम करतो. रोजरीचा प्रोग्राम झाल्यानंतर शनिवारी जे काही ते पेनरेशन असतात, आपले रोजरी असतात. बरं, 8ची 6ची रोजरी झाल्यानंतर 9ची एक रोजरी असते, नंतर 12ची रोजरी असते आणि दुसऱ्या दिवशी संडेला म्हणजे सकाळी रविवारी आपण 9:30च्या एक मिस ठेवतो. त्या मिसा अर्पणामध्ये आपण जे काही लोक असतात, आपले कोली जमातीचे लोक किंवा गावकरी लोक असतात, त्यांना आम्ही आमंत्रण देतो. या आमंत्रणामध्ये आम्ही माऊलीचे आभार मानतो व माऊलीने वर्षभरात आम्हाला दिलेली मासली त्याचे आभार मानतो व जेणेकरून आमचे कोली बांधव जे असतात दर्यामध्ये वापरतात, त्यांच्यासाठी जे सुखरूप हे दिवस गेलेले आहेत, त्यांचे आम्ही आभार मानतो. आणि हा मिसा अर्पण केल्यानंतर आज रविवार असून आज बिशप आलेले आमचे ऑल्विन, हे बिशप आलेले ठाणेवरून, खास म्हणजे इथं आलेले गोराईमध्ये. त्यांचं मिसार्पण झालं आज सकाळी. जवळजवळ मिसार्पणमध्ये आपल्याला 2,000 भाविकांनी इथं मिसार्पणामध्ये सहभाग घेतला आणि खूप चांगल्या प्रकारे हा मिसार्पण होऊन गेलेला आहे. त्याच्यानंतर आता आज संध्याकाळी हा एक सांस्कृतिक प्रोग्राम ठेवतो आम्ही, जेणेकरून जे काही आपली कोली नृत्य असतात किंवा ईस्ट इंडियन गाणी असतात, त्याच्यामध्ये आम्ही गाऊन मजा मारून म्हणजे हा साजरा करतो. आणि नंतर ही माऊली जी आहे, ते सांस्कृतिक प्रोग्राम अगोदर आम्ही माऊली, प्रतिमा माऊली जी आहे, नाचत गाजत आम्ही चर्चमध्ये परत घेऊन जातो आणि चर्चमधून नाचत गाचत आमच्या बाई लोकं, कोली माणसं ही नाचत गाचत परत या मंडपामध्ये येतात आणि या मंडपामध्ये आल्यानंतर आम्ही 8:30-9च्या दरम्यानमध्ये हा सांस्कृतिक प्रोग्राम चालू करतो. त्याच्यामध्ये ईस्ट इंडियन गाणी गातात. ईस्ट इंडियन गाणी आपल्या जे कोली माणसांचे, खास करून म्हणजे कोली, आज बघितलं तुम्ही तर इथं बॅनर पण लावलेला आहे. त्याच्यामध्ये आपण एक टायटल सॉन्ग दिलेलं आहे. धंद्यान देतान बरकात, वादळ वाऱ्यान देतान साथ, प्रतिमा माऊली तुझा आमचे गावावर आशीर्वाद. असं एक ईस्ट इंडियन सिंगिंग कॉम्पिटिशन आपण ठेवलेलं आहे प्रतिमा माऊलीच्या सणानिमित्ताने. आणि या ईस्ट इंडियन कॉम्पिटिशनमध्ये आपण आपले आमदार साहेब संजीव उपाध्याय व आपले कॉर्पोरेटर शिवानंद शेट्टी यांना पण इन्व्हिटेशन दिलेलं आहे. ते पण या सांस्कृतिक प्रोग्राममध्ये भाग देतात. त्यांचा वेल आपल्यासाठी देतात आणि त्यांचा एक सत्कार समारंभ असतो. सत्कार समारंभ केल्यानंतर आपण जे ईस्ट इंडियन सिंगिंग कॉम्पिटिशनमध्ये ज्याने भाग घेतलेला असतो, सांस्कृतिक प्रोग्राममध्ये ज्याने भाग घेतलेला असतो, त्यांना आम्ही एक कोळी जमातीने एक प्राइजेस ठेवलेले असतात. ते प्राइजेस असतात जेणेकरून वेगवेगळ्या कॅटेगरीज ठेवतो आम्ही. जसं सोलो असतो, सोलो कोली म्हणजे कोली लोकांच्या विषयी गाणी गातात. तर डुएट असतो, कॉमेडी डुएट असतो. अशा वेगवेगळ्या 3-4 कॅटेगरी आम्ही ठेवलेल्या आहेत. त्या कॅटेगरीमध्ये फर्स्ट, सेकंड आणि थर्ड असे प्राइज ठेवलेले आहेत. आणि जे काही कोली लोकांच्या विषयी जे धंद्यावर आशीर्वाद यावा किंवा जे कोली लोकांचं वैशिष्ट्य आहे, जसं होरी कशी आपली जाते समुद्रामध्ये किंवा कोली लोक कशी मेहनत करून मासली घेऊन येतात, त्याच्याविषयी गाणी गाली जातात. आणि ह्या गाण्यामध्ये जे काही ज्यांचं प्राइज असतं, ते प्राइज आम्ही कोली लोकांच्या समर्पणामध्ये ते त्यांना देतो. हा संपूर्ण प्रोग्राम अशा रीतीने पार पडतो आपण. जे कोली लोकांचं जे प्रतिमा माऊलीचा आणि प्रत्येक गावामध्ये हा प्रतिमा माऊलीचा सण असतो.
आणि आज या 10 मेच्या आपण हा सण साजरा केलेला आहे आणि कॉम्पिटिशन झाल्यानंतर तसंच इथं वाइंड अप आपण करू इच्छितो. धन्यवाद मित्रांनो. चेअरमन साहेब, आम्ही तुमचा वेळ तुम्ही आमचा मान राखल्याबद्दल आणि तसंच आम्हाला तुमचा वेळ दिल्याबद्दल आम्ही धन्यवाद देतो. तसेच बरीचशी माहिती तुम्ही या सणाबद्दल दिली आहे, त्याच्याबद्दल आम्ही तुमचे फार फार आभारी मानतो. थँक्यू व्हेरी मच. Thank you very much. थँक्यू. तर मित्रांनो, आता आम्ही निघालो आहे आमच्या परतीच्या प्रवासाला. तसेच आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला हे माझ्या कमेंट बॉक्समध्ये तुम्ही कमेंट करू शकता. तसेच भेटूया माझ्या पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.